रोज आपण स्वामी चरित्र 3 अध्याय क्रमशः वाचावेत. 11 माळा श्री स्वामी समर्थ जप करावा आणि ज्यांना समस्या आहे, ज्यांना चिंता आहे, त्यांनी एक करावं, रोज एक स्वामी चरित्र पारायण आणि 11 माळा जप जो करेल आयुष्यात त्याला कुठलीही समस्या स्वामी येऊ देणार नाही. हा सांगावा, आपण जनसामान्यांपर्यंत पोचवावा. तुम्हाला कुठेही कुणाकडे जायची गरज नाही. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या भाषेमध्ये ठाईच बैसोनी करा एकचित्त आवडी अनंत अळवावं, या उक्तीप्रमाणे आपण ज्यांना ज्यांना शक्य आहे, ज्यांना तासाभराचा वेळ आहे, त्यांनी स्वामी चरित्र पूर्ण पारायण करून बघा, 11 माळा जप करून बघा. 8 दिवसात काय अनुभव येतो ते बघा. मागे फिरून बघण्याची जरूर नाही. आज जनतेमध्ये असंख्य समस्या आहे, अति चंचलता आहे. देव इथे भेटेल तिथे भेटेल, लोक फक्त देवाला हात जोडतात, पुढे जातात, अनेक भटकंती करतात, पर्यटन करतात, परंतु तिथे देव भेटत नाही. हे तितकंच खरं आहे. म्हणून आपण तशा पर्यटकांसारखं न वागता ठाईच बैसोनी करा एकचित्त, तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे आपल्या अंतःकरणात स्वामींना ओळखा.